संध्याकाळी 5 पर्यंत घरी येतो, तू तयार राहा. बाईकवर स्वार झालेला योगेश हेल्मेट चढवीत पूजाला म्हणाला. पूजाने मान डोलवली अन योगेशने बाईक स्टार्ट केली. बंगल्याचे फाटक लावून पूजाने सहज आजूबाजूला नजर फिरवली. समोरच्या बंगल्यातील देवधराजींच्या स्त्रोतांचा अस्पष्ट आवाज सोडला तर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या त्या बंगल्याच्या कॉलनीत नीरव शांतता होती. ही कॉलनी गावापासून काहीशी दूर असल्याने कामावर जाणारी मंडळी, शाळा कॉलेजात जाणारी मुले घर लवकर सोडीत. कॉलनी जेथे संपते तिथे एक ओढा होता, ज्याला फक्त पावसाळ्यात पाणी असे. उरलेले वर्षभर मुले तिथे क्रिकेट खेळत. ओढ्याकाठी शंकराचे प्राचीन मंदिर होते. सकाळी गावातील माणसे तिथे फिरायला येत. तेवढी वर्दळ सोडली तर एरवी कॉलनीत शुकशुकाटच असे. पूजा फाटक लावून वळली आणि तिचे लक्ष उभ्या करून ठेवलेल्या स्कूटीकडे गेले आणि अभावितपणे तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. महिनाभरात तिची शाळेतील नोकरी सुरू होणार होती. पूजा BEd असल्याने नवीन उघडलेल्या शाळेत नोकरी मिळवणे तिला फारसे अवघड गेले नव्हते. पूजा घरात शिरली तो तिचा मोबाईल वाजत होता. तिने घाईघाईने मोबाईल उचलला. हो आई, योगेश आत्ताच गेला. त्याला मी डबा दिला. डब्यात गवारीची भाजी. गावातील शॉपिंग मॉलमध्ये असलेले योगेशचे मोबाईलचे दुकान तुफान चालत होते. अशोक नावाच्या असिस्टंटला मदतीला घेऊन योगेश दुकान चालवत होता. नुकतेच लग्न झालेल्या योगेश आणि पूजाचा संसार एकंदरीत मजेत चालला होता. सकाळची वेळ होती. पूजा योगेशचा डबा भरून हॉलमध्ये ठेवण्यास आली. तो जवळच राहणारा आकाश दारात उभा होता. आम्ही बाळाला घेऊन डॉक्टरकडे चाललो आहोत आणि विजेचे बिल भरण्याची आज नेमकी शेवटची तारीख आहे. तू योगेशला बिल भरायला सांगशील. आकाश बिल व पैसे पूजाच्या हातात कोंबून घाईघाईने गेला. पूजा हातातील पैसे आणि बिल घेऊन वळली आणि एकदम चमकली. मागे योगेश उभा होता. त्याचे ते आग ओकणारे डोळे पाहून पूजा घाबरलीच. पैसे आणि बिल तिच्या हातातून ओढून घेत तो आवाज चढवीत ओरडला. तो आकाश काय गुलूगुलू बोलत होता तुझ्याशी? आणि ही चिठ्ठ्यांची देवाणघेवाण कधीपासून चालू आहे तुमची? योगेशचा तो रुद्रावतार, त्याचा तो गलिच्छ आरोप ऐकून पूजा गारठलीच. तिच्या मदतीला धावून आली ती रखमा. फरशी पुसत असताना तिच्यासमोरच हा प्रसंग घडला होता. काय रे योग्या, कसले मंगाळ संशय घेतोस त्या पोरीवर? तुझ्या हातातच बिल आणि पैसे आहेत नव, मग तू आमच्यामध्ये पडू नकोस. योगेश फुत्कारला. कधी कधी लई येड्यावानी वागतूया. पुटपुटत रखमा फरशी पुसू लागली अन पूजा बधीर होऊन उभी राहिली. त्या प्रसंगानंतर योगेश जेवयास घरी येऊ लागला. घरी आल्यानंतर तो शोधक नजरेने घरभर फिरून येई. पूजाचा मोबाईल चेक करी. त्याच्या गैरहजेरीत तिला कोण कोण भेटले याची खोदून खोदून चौकशी करी. पूजाला भेटणारे होतेच कोण? रखमा आणि पूजेसाठी फुले तोडावयास येणाऱ्या देवधराजी. आता पूजा बाजारात गेली तरी योगेश सतत मोबाईलवरून तिचा ट्रॅक ठेवत असे. बिचारी पूजा अगदीच गांगारून गेली. मोबाईलवर आईचा आवाज ऐकला आणि पूजाला रडे आवरेना. तिने आणलेले उसने अवसान गिळून टाकले. पूजाने रडत रडत योगेशच्या विचित्र वागणुकीविषयी आईला सांगितले. पूजाची आई योगेशच्या या अनपेक्षित वागणुकीने हादरून गेली आणि पप्पांबरोबर लवकरात लवकर तुझ्याकडे येते असे आईने पूजाला आश्वासन दिले. हॅलो पूजा, मी आणि पप्पा उद्याच तुझ्याकडे येतोय. तू काही काळजी करू नकोस. चांगलं खडसावतो योगेशला. उगाच आमच्या साध्या भोळ्या मुलीला त्रास देतो म्हणजे काय? पूजाची आई भडाभडा बोलत होती. आई, मी योगेश बोलतोय. आज अचानक लवकर घरी आलेल्या योगेशने थंड आवाजात म्हटले आणि पूजाची आई एकदम चपापली. माझ्याबद्दल तक्रार केली होतीस का तुझ्या आई बापाकडे? भेदरलेल्या पूजाला छन्नीपणे हसत योगेशने विचारले. पूजा एखाद्या भेदरलेल्या कोकरासारखी थरथरत उभी राहिली. या या आई पप्पा. योगेशने तोंड भरून पूजाच्या आई पप्पांचे स्वागत केले. पाठोपाठ येणाऱ्या आपल्या आईवडिलांना पाहून तो आश्चर्यचकित झाला. 2 दिवसांच्या मुक्कामात योगेशने पाहुण्यांची अशी सबराई केली की बस. मोबाईलचे दुकान अशोकवर सोपवून त्याने सर्वांना जवळच्या प्रसिद्ध लेण्यांना नेले. गावात आलेले नाटक पहिल्या रांगेत बसवून दाखवले. मनमोकळ्या गप्पा अन हास्यविनोद यांनी घर अगदी दणाणून गेले. योगेशमध्ये झालेला हा बदल पूजा विस्मित होऊन निहाळत होती. योगेश नॉर्मल वागतोय हे पाहून पूजाला जरा हायसे वाटले. हे बघ पूजा, योगेश तुला वाटतो तसा नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. 2 वेगवेगळ्या घरातून आलेल्या नवरा बायकोला एकमेकांना समजून घ्यायला जरा वेळ लागतोच. तेव्हा तू अगदी निश्चिंत राहा. तुला जर होमसिक वाटत असेल तर शाळा सुरू होण्याअगोदर थोडे दिवस आपल्या घरी येऊन राहा. पूजाच्या आई पप्पांनी तिला समजावले आणि दोघे योगेशच्या आई वडिलांबरोबर रवाना झाले.
काय झाल्या का माझ्याबद्दल आईबापाकडे तक्रारी करून? योगेशच्या लाल डोळ्याकडे अन छन्नी हास्याकडे पाहून पूजा थरथर कापू लागली. आपल्या आईवडिलांची पाठ वळते न वळते तोच योगेशला पुन्हा त्याच्या पूर्वीच्या रूपात पाहून पूजाचे अवसान गळून पडले. घरातील भाजी संपली होती म्हणून पूजाने बाहेर जावयाची तयारी केली आणि बाहेर जाण्यासाठी दाराची कडी उघडली. पूजा हादरली. योगेशने दार बाहेरून बंद केले होते, म्हणजे मला कोंडून तर गेला नाही. पूजाने जीवाच्या कराराने बंगल्याच्या खिडक्या उघडून कोणाला तरी हाक मारून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, पण हाय रे दैवा, सगळ्या खिडक्या बाहेरून बंद केलेल्या होत्या. पूजा पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्ष्यासारखी फडफडू लागली. संताप, उद्वेग, असहाय्यता यांनी तिचे मन भरून गेले. तिरमिरीने तिने तिचा मोबाईल फोन उचलला. तो काय, योगेशने तो बिघडून ठेवला होता. पूजा पलंगावर कोसळली आणि हमसून हमसून रडू लागली. तिच्या हातापायातील बळच निघून गेले. आता मी काय करू? आई पप्पांना कसं कळवू? पूजा विचार करून शिनून गेली. बोला आईसाहेब, कसा झाला प्रवास? पोचलात ना नीट घरी? योगेश अगदी लागवीपणे बोलत होता. पूजाचा फोन ना तो बंद पडलाय. लवकर नवीन मोबाईलच देतो तिला, बोलायचंय तिच्याशी. पूजाच्या हातात आपला मोबाईल देऊन तिच्यावर नजर रोखून योगेश समोरच बसला. त्याच्या नजरेच्या धाकाने पूजा आईशी फक्त हो नाही असे तुटकच बोलू शकली. तिचे बोलणे झाल्यावर योगेशने तिच्याकडून फोन हिसकावून घेतला. पूजा आणि योगेश यांच्यातील संवाद पूर्णपणे थांबला होता. दुकानातून येताना तो घरातील सामान आणत असे. कामवाल्या रखमाला त्याने काय सांगितले होते कुणास ठाऊक, पण ती सुद्धा येईनाशी झाली होती. योगेशने टीव्ही बिघडून ठेवला होता की काय कोणास ठाऊक, पण तोही चालत नव्हता. कधी मधी देवधराजी देवाचे श्लोक म्हणत बागेतील फुले तोडताना आवाज येत असे, पण योगेश तेव्हा घरी असल्यामुळे पूजाला हिंमत होत नव्हती. रोज सकाळी शंकर मंदिरापर्यंत फिरायला येणारी मंडळी अन दुपारी ओढ्यात क्रिकेट खेळायला येणारी मुले सोडली तर बंगल्याच्या त्या कॉलनीत नीरव शांतता होती. योगेशच्या नजरेच्या धाकात आई पप्पांशी बोलणे एवढेच एकमेव काम तिला उरले होते. आपली सुटका कशी करून घ्यावी याचाच सतत विचार पूजाच्या मनात चालत असे. योगेश लवकर चल, मोबाईलची डिलिव्हरी द्यायला माणूस आला आहे. योगेशचा सहाय्यक अशोक बाहेरून हाका मारत होता. त्याबरोबर योगेश घाईघाईने अशोक बरोबर दुकानात पळाला. योगेश काम आटपून घरी पोचला तेव्हा रात्र झाली होती. आज कामाचा अगदी पिट्ट्या पडला होता. पूजाला जेवायास वाढण्यास सांगून लवकर झोपी जावे या विचारात त्याने दाराचे कुलूप उघडण्यास हातात चावी घेतली आणि तो चक्रावलाच. दार सताड उघडे होते आणि घरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. पूजा पूजा, संतापलेला योगेश सर्व खोल्यांमधील दिवे लावू लागला. योगेशच्या घरातील गडबड ऐकून समोरच्या देवधराजी बाहेर आल्या. योगेश, पूजाच्या नावाने काय एवढा ओरडतो आहेस? आजींनी चौकशी केली. त्यांच्या मागोमाग त्याची सूनही डोकावली. अरे, तू तर म्हणाला होतास ना की पूजा माहेरी गेली आहे म्हणून. देवधर सूनबाईंच्या प्रश्नाने योगेश चपापला. एवढ्यात दुकानाच्या किल्ल्या देण्यासाठी अशोक आला. एव्हाना पूजा न सांगता कुठेतरी गेली आहे ही बातमी रात्री जेवणानंतर शतपावली घालणाऱ्या अख्ख्या कॉलनीकरांना समजली आणि सारेजण योगेशच्या बंगल्यासमोर जमले. अहो, दाराला तर कायम कुलूप लावलेले असे, मग हा पूजाला कोंडून दुकानात जात होता की काय? सर्वत्र कुजबूज सुरू झाली. पूजाच्या आईवडिलांना फोन लावून पहा, कदाचित ती त्याच्याकडे गेली असेल. देवधरांनी आता सर्व सूत्रे हातात घेतली. योगेशने पूजाच्या आईवडिलांना, तिच्या नातलगांना फोन करून पाहिले, पण सर्वांकडून नकार आल्यावर मात्र त्याचे धाबे दणाणले. डोके धरून त्याने पायरीवरच बसकन मारली. पोलिसांकडे तक्रार करा असा सल्ला देऊन सर्व मंडळी आपापल्या घरी परतली. उरले फक्त योगेश, अशोक अन देवधर काका. रात्रभर पूजाची वाट पाहत पायरीवर ठिय्या देऊन बसले. पूजा कुठे गेली असेल या विचाराने योगेशचे डोके भणभणू लागले. पहाटे शंकर मंदिराकडे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची वर्दळ सुरू झाली. खून खून ओरडत मंदिराकडून लगबगीने परतणाऱ्या लोकांना पाहून योगेश ताडकन उठून उभा राहिला. सर्व बंगल्यांमध्ये पटापट दिवे लागले. मंदिराबाहेर ओढ्यात एका तरुणबाईचे प्रेत पडले आहे. तिचा चेहरा दगडाने ठेचला आहे. एक जण उत्तेजित स्वरात म्हणाला आणि बापरे, लोक भयाने किंचाळले आणि जो तो ओढ्याच्या दिशेने धावू लागला. देवधरांनी तेवढ्यात प्रसंगाधावन राखून पोलिसांना फोन फिरवला. पोलिसांची गाडी सायरन वाजवीत कॉलनीत शिरली आणि योगेशच्या घरासमोरील गर्दी पाहून थांबली. योगेश कोण आहे? इन्स्पेक्टर शिंद्यांच्या जरबी हाकेने योगेश सटपटला. तुझी बायको गायब आहे ना? मग पोलिसात तक्रार नको करायला.
इन्स्पेक्टर शिंद्यांच्या सरबत्तीने योगेशने घाबरून मान खाली घातली. यांना पण घेऊन चला रे मंदिराकडे, इन्स्पेक्टर शिंद्यांनी हुकूम केला आणि तिघांना घेऊन पोलिसांची जीप मंदिराच्या दिशेने धावू लागली. पोलिसांची जीप येताच गर्दी पांगली आणि आता पुढे काय होणार याची उत्सुकता बघ्यांमध्ये दाटून आली. पूजा! समोरचे दृश्य पाहून योगेश खाली कोसळला. खरोखरच फारच भयान दृश्य होते ते. त्या मृतदेहाच्या चेहऱ्याच्या जागी केवळ रक्त आणि मांसाचा गोळा उरला. ज्या दगडाने चेहरा ठेचला होता तो दगड बाजूला पडला होता. अंगावरील गुलाबी पंजाबी ड्रेस रक्ताने माखलेला होता. हातातील हिरव्या बांगड्या, पायातील चककणारी जोडवी ती तरुणी नवविवाहित असल्याची साक्ष देत होती. पूजा! योगेश किंचाळला आणि त्याने मातीतच बसकन मारली. डोके धरून तो पूजा पूजा असे पुटपुटत होता. इन्स्पेक्टर शिंदे त्याचं बारकाईने निरीक्षण करत होते. त्यांनी आता सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. कदम, चव्हाण, बॉडीचा पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवून द्या. आणि योगेश, चला तुमच्या घरी, आम्हाला तपास करायचा आहे. माझ्या घरी कशाला? योगेश भेदरलेल्या स्वरात म्हणाला. मी खून नाही हो केला. पाहिजे तर विचारा अशोकला, देवधर काकांना. काल सकाळपासून मी बाहेरच होतो. योगेश हात जोडून गयावया करत म्हणाला. मी कधी म्हटलं खून तू केलास म्हणून? इन्स्पेक्टर शिंद्यांनी योगेशला पेचात पकडले आणि त्यांची जीप योगेशच्या बंगल्याकडे. या योगेशच्या घरात काही आक्षेपार्ह सापडते का पहा, इन्स्पेक्टर शिंद्यांनी हुकूम केला. काही चिठ्ठी, चपाटी वगैरे? अरे देवा! देवधरराजींनी कपाळाला हात लावला. मला पूजाने चिठ्ठी दिली होती आणि म्हणाली होती देवधर काकांना द्या म्हणून. पण मी ती चिठ्ठी माझ्या मुलाला द्यायला विसरले हो. आत्ताच आणून देते, दासबोधात ठेवलीये. कमाल करतेस तू आई, वेळच्या वेळी द्यायची नाही ती चिठ्ठी, देवधर काका चिडून आईला म्हणाले. असू दे आजी, वयानुसार विस्मरण होणारच ना थोडं. इन्स्पेक्टर शिंद्यांचे दिलासा देणारे ते शब्द ऐकून आजींना हुरूप आला. त्या पुढे म्हणाल्या, आणि साहेब, पूजाने ती चिठ्ठी कोठून दिली माहीत आहे? मागच्या बाजूने, टॉयलेटच्या खिडकीची काच काढून. मी तिला विचारणार पण होते की बाहेरून कुलूप आणि तू आत कशी म्हणून, पण घाईत राहून गेले बघा. देवधरराजींनी लगबगीने ती चिठ्ठी इन्स्पेक्टर शिंद्यांच्या हातात आणून दिली. चिठ्ठी वाचताना इन्स्पेक्टर शिंद्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले. बायकोला कोंडून ठेवलं होतंच घरात, माणूस आहेस का हैवान? इन्स्पेक्टर शिंद्यांचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. बरं, योगेशच्या बंगल्याच्या दोन्ही बाजूच्या बंगल्यात कोण राहतं? साहेब, दोन्ही बंगले बंदच असतात. एकाची बदली झाली आहे आणि दुसऱ्या बंगल्याचे मालक सोयीस्कर पडतं म्हणून गावातच राहतात. पण तुम्हाला कोणालाही संशय आला नाही योगेशने पूजाला कोंडून ठेवलंय म्हणून? योगेशने सांगितले की पूजा माहेरी गेलीये म्हणून. नवीन लग्न झालंय. आम्हाला वाटलं खरंच गेली असेल. आणि रोजच्या व्यापात आजूबाजूला लक्ष द्यायला वेळ आहे कुठे? साहेब, हा मोबाईल सापडला घरात, पण बिघडलेला आहे. घरात तपास करणाऱ्या हवालदाराने इन्स्पेक्टर शिंद्यांना रिपोर्ट केला. कोणाचा मोबाईल आहे हा? इन्स्पेक्टर शिंद्यांच्या जबरेने योगेश चपापला. पूजाचा आहे. मोबाईलचं दुकान चालवतोस आणि बायकोचा फोन बिघडलेला. पण साहेब, पूजाचा खून मी नाही केला, सर्व धीर गोळा करून योगेश म्हणाला. फाड! इन्स्पेक्टर शिंद्यांची पाचही बोटं योगेशच्या गालावर उमटली आणि बघ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. तुझे सगळे कारनामे या चिठ्ठीमध्ये आहेत. इन्स्पेक्टर शिंद्यांनी पूजाची चिठ्ठी योगेश समोर फडफवली. चला रे, याला टाका आत, असा हुकूम देऊन योगेशला फरफटत जीपमध्ये कोंबून जीप पोलीस स्टेशनकडे सुसाट सुटली. पोलीस स्टेशन समोरील रस्ता माणसांनी फुलून गेलेला पाहून इन्स्पेक्टर शिंदे चक्रावलेच. पण इतकी सनसनाटी बातमी गावात बनव्यासारखी न फैलती तर नवलच. पूजाच्या खुनाला 2 दिवस उलटले. इन्स्पेक्टर शिंदे पोलीस स्टेशनमध्ये डोके धरून बसले होते. देवधर काका, अशोक अन मोबाईलची डिलिव्हरी देणारा माणूस यांच्या जबानीत एकच सारखेपणा होता आणि तो म्हणजे पूजाच्या खुनाच्या वेळी योगेश कोणा ना कोणाच्या सानिध्यात होता. मग योगेशने पूजाचा खून कोणाला तरी सुपारी देऊन तर करविला नसेल. इन्स्पेक्टर शिंद्यांनी योगेशचा फोन पुन्हा पुन्हा चेक केला. तो कुणाकुणाला भेटला याची परत परत कसून चौकशी केली, पण संशयास्पद असे काहीच मिळत नव्हते. दरम्यान पूजाचे पप्पा तिची बॉडी घेऊन त्यांच्या गावी गेले, ते योगेशचा सूड घेण्याची धमकी देऊनच. इन्स्पेक्टर शिंद्यांवर तपासणीसाठी दबाव वाढतच चालला होता.
खुद्द पोलीस कमिशनर रोज फोनवरून खुनाच्या तपासातील प्रगतीविषयी विचारणा करत होते. स्थानिक वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी रोज पोलीस स्टेशनमध्ये खेटे घालीत होते, तर महिला अन्याय निवारण समितीच्या मेंबर्स दिवसभर पोलीस स्टेशनला येऊन ठिय्या देऊन बसत होत्या. या साऱ्यांना तोंड देता देता इन्स्पेक्टर शिंदे त्रासून गेले होते. खुनाचे धागेदोरे हाती लागत नव्हते अन पोलिसी खाक्या दाखवूनही योगेशचे मी खून केला नाही हे पालुपदही बदलत नव्हते. पूजाचे लग्नाआधीचे काही प्रकरण, पण खबऱ्यांतर्फे तिच्या गावात चौकशी केली असता ती अतिशय साधी सरळ मुलगी असल्याचे कळले. तसेच तिचे कॉल डिटेल्स तपासले असता त्यात संशयास्पद असे काहीच सापडले नाही. मग पूजाचा खून कोणी व का करावा, तोही इतक्या निर्घृणपणे आणि जंग पछाडूनही आपणास पुरावा मिळू नये. इन्स्पेक्टर शिंदे हताशपणे डोक्यावर संतपणे फिरणाऱ्या पंख्याकडे बघत राहिले. पत्नीचा मानसिक छळ करण्याचा आरोप ठेवून योगेशला जामिनावर सोडावे लागले. न्यायालयाने पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर ताशेरे ओढले. इतके घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीस केवळ पुराव्याअभावी सोडावे लागले म्हणून सर्वत्र जनभोक्षाची लाट उसळली. योगेशचे वडील त्याला जामीन राहिले, पण त्याची भेटही न घेता गावी परतले. योगेश पोलीस कस्टडीतून बाहेर आला. तो पूर्णपणे बदलूनच, आत्मविश्वास गमावलेला, अंगात त्राण नसलेला आणि संपूर्ण जगात एकटा पडलेला. योगेशचे मोबाईलचे दुकान आता पूर्णपणे बंद पडले होते. साहजिकच आहे, बायकोचा खून करणाऱ्या माणसाच्या दुकानात जाण्यास कोण धजावेल. लोक आता नव्याने उघडलेल्या मोबाईल शॉपमध्ये जात होते. अशोकही त्या दुकानात नोकरीला लागला होता. योगेशला आता एकच उद्योग उरला होता, ओढ्याकडे पाहत दिवसभर पडून राहणे. पाहता पाहता 1 वर्ष लोटले आणि एक दिवस अचानक योगेश योगेश अशोक उत्तेजित स्वरात ढाका मारत बंगल्याच्या पायऱ्या चढत होता. योगेश पलंगावर उठून बसला. योगेश, अरे पूजा वहिनी जिवंत आहेत काय? योगेश चमकून उभा राहिला. हे बघ, मी त्यांचे फोटो मोबाईलमध्ये काढून आणले आहेत. कोकणात सानवली गावात काकांकडे गेलो होतो तेव्हा पाहिलं मी वहिनींना. योगेश व अशोक तीरासारखे पोलीस स्टेशनला धावले. इन्स्पेक्टर शिंदे ते फोटो पाहून चक्रावलेच. घाईघाईने त्यांनी पूजाच्या पप्पांना फोन लावला. योगेश, त्याचे आई वडील, पूजाचे आई पप्पा, अशोक आणि अर्थातच इन्स्पेक्टर शिंदे यांना घेऊन गाडी कोकणाच्या दिशेने धावू लागली. देशावरचा वृक्ष भाग मागे पडून कोकणातील हिरवाई दिसू लागली, पण निसर्गातील या बदलांकडे कोणाचेही लक्ष नव्हते. जो तो आपल्याच विचारात मग्न होता. ह्या तर पूजा जमदाडे बाई, गोविंद सरांची बायको, आमच्या गावातील शाळेत शिकवतात. मोबाईलमधील पूजाचा फोटो पाहून पोलीस चौकीवरील शिपाई पवार म्हणाले. इन्स्पेक्टर शिंद्यांनी त्याला पूजाला चौकीवर आणण्यासाठी पिटाळले. सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली होती. थोड्याच वेळात साडी नेसलेली गर्भवती पूजा हळूहळू पावले टाकत चौकीवर येताना दिसली. बरोबर तिच्याच वयाचा एक तरुण व मागून एक वयस्कर खेडवळ जोडपे येताना दिसले. पूजाला येताना पाहिले आणि पूजाच्या आईचा बांध फुटला. पूजा, तिने हाक मारले आणि ती पूजाचे पप्पा तिच्या दिशेने तीरासारखे धावले. आई पप्पांना पाहून पूजाचे डोळे भरून आले. देवधर आजींबरोबर पाठवलेली चिठ्ठीनंतर तुम्ही मला घ्यायला का आला नाहीत? पूजाच्या प्रश्नाने आई पप्पा गडबडले. इन्स्पेक्टर शिंदे पुढे सरसावले. पूजा, योगेश पाटकर तुम्हीच ना? नाही, मी पूजा गोविंद जमदाडे. हे माझे पती गोविंद जमदाडे आणि हे माझे सासू सासरे. पूजाने शांतपणे तिघांची ओळख करून दिली. तुला जर याच्याशी लग्न करावयाचे होते तर आमच्या योगेशशी का केलेस? योगेशच्या आईने कळवळून विचारले. मी तुम्हाला इतकी उथळ वाटते? पूजाने प्रतिप्रश्न केला. विषय भलत्याच दिशेला वळण घेत आहे हे पाहून इन्स्पेक्टर शिंद्यांनी सूत्र हातात घेतले. हे बघ पूजा, तू इथे कशी पोचलीस ते सांग. इन्स्पेक्टर शिंद्यांचा प्रश्न ऐकून पूजा सांगू लागली. विनाकारण संशय घेऊन योगेशने माझा छळ सुरू केला. माझा मोबाईल बंद केला. घरात कोंडून ठेवू लागला. पप्पांना चिठ्ठी लिहून देवधर आजीकडे सुपूर्द करून आई पप्पा येतील या आशेने मी वाट पाहू लागले, पण आई पप्पा काही आले नाहीत. मग मी रात्रंदिवस या बंदिवासातून कशी सुटका करून घ्यावी याचाच विचार करू लागले आणि लवकरच ती संधी चालून आली. एक दिवस अशोक योगेशला बोलवण्यास आला आणि ते दोघे घाईघाईने दुकानात जाण्यास निघाले.
योगेशने दार उघडेच टाकले होते आणि ती संधी साधून मी एका छोट्या बॅगेत 2 कपडे, माझी सर्व सर्टिफिकेट्स आणि पप्पांनी दिलेले 10,000 रुपये भरले व चेहरा स्कार्फने झाकून एसटी स्टँडकडे झपाट्याने पावले टाकू लागले. मनावर प्रचंड दडपण आले होते. स्टँडवर एक बस सुटण्याच्या बेतात होती. मागचा पुढचा विचार न करता त्या बसमध्ये चढले आणि एका सीटवर जाऊन बसले. बस सुटली आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. पूजा तू? शेजारून आवाज आला अन मी दचकून शेजारी पाहिले. तो माझ्या BEd कॉलेजमधला गोविंद जमदाडे बसला होता. पूजा, कुठे चालली आहेस? गोविंदच्या या प्रश्नाने मी भानावर आले. या जगाच्या पाठीवर मी कोठे जाणार? काहीच ठरवले नव्हते. एकटेपणाच्या जाणीवीने माझ्या डोळ्यात पाणी साचू लागले. गोविंदाच्या आश्वासक स्पर्शाने माझ्या मनाचा बांध फुटला. मी घडाघड माझ्यावर कोसळलेले संकट गोविंदला कथन केले. माझ्या कहाणीने गोविंद हादरून गेला. हळूहळू धीर गोळा करून त्याने मला विचारले, पूजा, माझ्याबरोबर कोकणात येशील? आमची गावची जमीन माझ्या शिक्षणापायी विकावी लागली. मग कुठलेही गाव मला सारखेच, म्हणून कोकणातील सानवली गावात शिक्षकाची नोकरी पत्करली. माझे आईवडीलही माझ्याबरोबर राहतात. तुझी हरकत नसेल तर तू माझ्याबरोबर येऊ शकतेस. गोविंदच्या या ऑफरने मी विचारात पडले. पण नाहीतरी मी कुठे जाणार होते? गोविंदला मी आमच्या वर्गातील मेहनती, प्रामाणिक पण ग्रामीण भागातील काहीसा बुजरा सहाध्यायी म्हणून ओळखत होते. मग ही रिस्क घ्यायला काय हरकत आहे असा विचार करून मी होकार दिला आणि गोविंदने कंडक्टरला सांगितले, 2 सानवली. इतके दिवस मी कुठल्याही दडपणाशिवाय माझ्या गोविंदबरोबर आणि साध्या सरळ सासू सासऱ्यांबरोबर आनंदात राहत होते. पूजाचे अंगार ओकणारे डोळे योगेशकडे वळले. का आलास माझ्या सुखी संसारात विष कालवायला? इन्स्पेक्टर साहेब, मला मुळीच परत जावयाचे नाही. या नराधमाबरोबर राहावयास. पूजाचे अंग हुंदक्यांनी गदगदू लागले. तिला सावरण्यासाठी गोविंद पुढे सरसावला. बेटा, काही काळजी करू नकोस. पूजाचे पप्पा तिच्या खांद्यावर हात ठेवून आश्वासक सुरात म्हणाले, तुझी या राक्षसापासून कायदेशीर सुटका होण्यासाठी मी जंग पछाडीन. योगेशने मान खाली घातली. अपूर्ण चित्राचे सारे तुकडे जुळून आले होते. पूजाचे आई पप्पा पूजाजवळ थांबणार होते. बाकीचे सारेजण कोकणातील प्रसिद्ध स्थळांना भेट देऊन परतणार होते. इन्स्पेक्टर शिंदे गाडी घेऊन परतीच्या प्रवासाला लागले. इन्स्पेक्टर शिंदेंच्या मनात राहून एकच प्रश्न येत होता, मग मंदिरासमोर खून झालेली ती तरुणी कोण होती? इन्स्पेक्टर शिंदे सानवलीतून निघाले तेव्हा त्यांची मुद्रा अतिशय व्यग्र झाली होती. तपास करण्यात आपलं नेमकं चुकलं कुठे? पूजाचे घरातून पलायन आणि मंदिराच्या आवारात मृतदेह आढळणे या दोन्ही घटना एकाच वेळी घडल्या. तसेच पूजाचे निघून जाणे आणि त्या स्त्रीचा मृत्यू यांची साधारण वेळ एकच होती. यांची सांगड घालून आपण तो मृतदेह पूजाचाच आहे असं गृहीत धरून चाललो आणि तिथेच सगळं गणित चुकलं. ड्रायव्हर संताची गाडी वेगाने चालवत होता. साहेब डिस्टर्ब आहेत हे त्याच्या लक्षात आले होते. वेस ओलांडून गाडी पोलीस स्टेशनकडे येऊ लागली. तशी माणसांची गर्दी प्रवेशद्वारावर घोषणा देताना संताजीने पाहिली आणि गाडी सपाईने छोटे गल्ली बोळ पार करत मागील दाराने पोलीस स्टेशनमध्ये आणली. इन्स्पेक्टर शिंदे हाय अशा घोषणा स्पष्टपणे ऐकू येत होत्या. इन्स्पेक्टर शिंदे घाईघाईत आत शिरले. तो हवालदार पवारांनी आडोसा करून त्यांना केबिनपर्यंत नेले. बाहेर प्रेसची माणसं, लोकप्रतिनिधी तुमची भेट घेण्यासाठी केव्हाचे बसलेले आहेत. हवालदार पवार इन्स्पेक्टर शिंदेंच्या कानात कुजबुजले. इन्स्पेक्टर शिंदे केबिनमधील आपल्या खुर्चीवर बसत नाही तोच पवारांनी त्यांच्यासमोर चहाचा कप ठेवला. इन्स्पेक्टर शिंद्यांनी कृतज्ञतेने पवारांकडे पाहिले. कोकणापर्यंतचा प्रवासाचा शीण, प्रचंड मानसिक तणाव यामुळे त्यांना चहाची अत्यंत गरज होती. चहा संपवून कप खाली ठेवेपर्यंत टेबलावरचा फोन खणखणला. पोलीस कमिशनरांचा फोन होता. ताबडतोब पोलीस मुख्यालयात येऊन भेटा. कमिशनर भयंकर रागावले आहेत हे त्यांच्या स्वरावरून कळत होते. हताश होऊन इन्स्पेक्टर शिंद्यांनी टेबलावरची कॅप उचलली. पोलीस स्टेशन बाहेर गाडी काढताना संताजीला प्रचंड यातायात करावी लागली. इन्स्पेक्टर शिंदे हाय लोकांच्या घोषणा चालूच होत्या. काही जण हातात फलक घेऊन उभे होते. संताजीने गाडी भरधाव सोडल्याने इन्स्पेक्टर शिंद्यांना त्यावरील मजकूर वाचता आला नाही. प्रसिद्धी रांगत वेशीपर्यंत पोचत नाही तोपर्यंत बदनामीच्या 3दा पृथ्वी प्रदक्षिणा घालून होतात हेच खरे. आजपर्यंत मिळालेला नावलौकिक आदर या केसमुळे पार धुळीला मिळाला. इन्स्पेक्टर शिंद्यांनी सुस्कारा सोडला.
पोलीस कमिशनर साहेबांच्या केबिन बाहेर इन्स्पेक्टर शिंदे तब्बल 5 तास ताटकळत बसून होते. अस्वस्थपणे सतत त्यांची चुळबुळ सुरू होती. त्यांना अत्यंत क्षीण आला होता. आपल्या भवितव्यात काय वाढून ठेवले आहे या विचाराने त्यांचा श्वासोच्छवासाचा वेग वाढला होता. सरांनी बोलावले असा निरोप आल्यावर ते ताडकन उठून उभे राहिले. मे आय कम इन सर? या. त्यांच्या प्रश्नावर समोरच्या फाईलीत डोके खुपसून बसलेल्या पोलीस कमिशनरांनी डोके वर न करता इन्स्पेक्टर शिंद्यांना हाताच्या इशाऱ्याने समोरच्या खुर्चीवर बसण्याची खूण केली. इन्स्पेक्टर शिंद्यांनी साहेबांना सॅल्यूट ठोकला अन हातात कॅप घेऊन अदबीने खुर्चीवर बसले. जरा अवघडूनच. हा काय प्रकार आहे शिंदे? पूजा मर्डर केसची फाईल शिंद्यांसमोर टाकून कमिशनर गरजले. आहो, जिला मयत म्हणून घोषित केलतं ती चक्क जिवंत आहे. मग ती मयत स्त्री कोण आहे? पूजाची बॉडी म्हणून सरळ दुसऱ्याच स्त्रीची बॉडी पूजाच्या वडिलांच्या हवाली केलीत. त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून अंत्यसंस्कारसुद्धा केला. उद्या तिच्या वडिलांनी हलगर्जीपणाचा आरोप ठेवून तुमच्यावर दावा ठोकला तर? आणि तो योगेश वारंवार सांगत होता मी खुनी नाही म्हणून, तरी त्याला आत टाकलं. तो आपल्यावर बदनामीचा आरोप ठेवू शकतो. अहो शिंदे, तुम्ही हे काय करून बसलात? एवढा हलगर्जीपणा? तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती शिंदे. आपल्या पोलीस दलाची किती नाचक्की झाली आहे त्यामुळे. अहो, आम्हाला पण आमच्या वरिष्ठांना जबाब द्यावा लागतो. त्यांना काय सांगू की 35 वर्षांचा अनुभव असलेले आमचे अधिकारी इतक्या निष्काळजीपणे काम करतात म्हणून. खरं तर तुम्हाला सस्पेंड करायला पाहिजे, पण तुमचा अनुभव, इतक्या वर्षाची कामगिरी पाहता मी तुम्हाला या केसचा नव्याने तपास करण्याचा आदेश देतो. पण फक्त 1 आठवड्याचा अवधी देतो. तुम्ही जर 1 आठवड्यात केसची उकल केली नाही तर नाईलाजाने मला तुम्हाला सस्पेंड करावे लागेल. यू मे लिव्ह नाव. कमिशनर साहेबांनी भेटीचा समारोप केला. इन्स्पेक्टर शिंदे उठले. सरांना सॅल्यूट करून कॅब घालून निघाले. संध्याकाळ होत आली होती. गाडीत बसत इन्स्पेक्टर शिंद्यांनी संताजीला इशारा केला आणि संताजीने गाडी सुसाट सोडली. शिंदे साहेबांचा व्यग्र चेहरा बघून संताजी निशब्दपणे ड्रायव्हिंग करत होता. आकाशात गुलाबी छटा पसरली होती. पश्चिमेचा गार वारा सुटला होता. श्रांत आणि क्लांत झालेल्या इन्स्पेक्टर शिंद्यांचा डोळा लागला. इन्स्पेक्टर शिंदे जागे झाले तेव्हा गाडी गावाच्या वेशीत शिरत होती. थोडी झोप झाल्याने इन्स्पेक्टर शिंदे ताजेतवाने झाले होते. संताजी, आज वार कुठला? त्यांनी अचानक विचारले. शनिवार सर. अरे मग वाटेतल्या मारुतीच्या देवळात जाऊन येतो. तू गाडीतच थांब. ओके सर. गावाच्या वेशीवर छोटंसं मारुतीचं देऊळ होतं. झाडाच्या पारावर. इन्स्पेक्टर शिंद्यांनी मनोभावे नमस्कार केला आणि मारुतीला विनवले. देवा मारुती राया, आजवर कधीही मला इतके अपयश आले नव्हते. आता तूच माझा तारणहार. मला यश दे. इन्स्पेक्टर शिंद्याच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहू लागले. अहो पोलीस साहेब, अशी दबक्या आवाजात मारलेली हाक इन्स्पेक्टर शिंद्यांच्या कानावर पडली. तशी ते भानावर आले. समोर 40शीची स्त्री उभी होती. कुठेतरी हिला पाहिलंय. इन्स्पेक्टर शिंद्यांना वाटले. मी रखमा, पूजाकडे कामाला होते, असे तिने म्हटल्यावर इन्स्पेक्टर शिंद्यांनी कान टवकारले. आओ, पूजा गायब झाली तेव्हा मी त्या योग्याला ओढ्याकाठी जाताना पाहिलं होतं. या बंगल्याच्या मागून एक पायवाट जाती ओढ्याकडे. मला सोयीचं पडतं म्हणून मी त्या पायवाटेने घरला जाते. त्या दिवशी सकाळी लवकर 11:30लाच कामं आटोपली म्हणून घरला चालले होते. तेव्हा घाईघाईने योग्या त्या पायवाटेने ओढ्याकडे जाताना दिसला. म्हटलं ह्यो योग्या दुकानात जायचं सोडून इथं कुठं चाललाय? लय वंगाळ माणूस. रखमा बाजूला तोंड करून पचकन थुंकली. बरं, पुढे? इन्स्पेक्टर शिंदे आता अगदी अधीर झाले होते. म्या एका झाडाआड लपून बसून आणि योग्या जरा पुढे गेल्यावर त्याच्या पाठीमागे गेलो. तर काय, तिथं एक गुलाबी पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी उभी होती. योग्या तिच्याशी हिंदीत काय बाय बडबडत होता. मग रागारागाने इकडं तिकडं बघायला लागला. तेव्हा मी तिथून सटकलो. आणखी काही आठवतंय का रखमा? इन्स्पेक्टर शिंदे आता हुशारले होते. आठवून पहा नीट, काहीतरी नक्की आठवेल. ती दोघं बी हिंदीत काय बाय बडबडत होते. तवा काय बी कळलं नाही बघा, पण त्यांच्या बोलण्यात खुलगाव आणि हॉस्पिटल असं काहीतरी होतं. एवढं आठवतंय बघा. इन्स्पेक्टर शिंद्यांचे डोळे आता लकाकू लागले. काय ग रखमा, आम्ही किती वेळा आव्हान केलं की या केसमध्ये कोणाला काही माहीत असेल तर पोलिसांना कळवा म्हणून. मग तेव्हा ही माहिती का नाही दिलीस? या बया,
तुमच्या त्या पोलीस स्टेशनात समदे पोलीस डोळे वटारून समद्यांकडे बघतात. मग मला लय भ्या वाटलं म्हणून मी सांगितलं नाही. रकमाच्या त्या खुलाशाने इन्स्पेक्टर शिंद्यांना तशाही परिस्थितीत हसू आले. तुझी मदत लागेल तेव्हा आम्ही तुला बोलवू, मात्र याची वाच्यता कोणाकडे करू नकोस, असे रकमाला बजावून इन्स्पेक्टर शिंदे परत एकदा मारुतीरायापुढे नतमस्तक झाले. जाताना संतपणे चालणारे, मरगळलेल्या चेहऱ्याने मारुतीच्या देवळात जाणारे आपले साहेब येताना उत्साहाने येत आहेत, हा फरक संताजीने टिपला. इथून खुलगावला जायला किती वेळ लागतो? इन्स्पेक्टर शिंद्यांनी संताजीला अचानक विचारले. फक्त अर्धा तास सर, संताजी म्हणाला. ड्युटीवर असलेल्या सर्वांना हजर होण्याचा निरोप द्या. इन्स्पेक्टर शिंद्यांनी पोलीस स्टेशनामध्ये शिरल्या हुकूम सोडला. मारुतीच्या देवळातील रकमाच्या भेटीचा तपशील इन्स्पेक्टर शिंद्यांनी कथन करताच उदास वाटणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये चैतन्याचे वारे सळसळू लागले. मात्र पुढील तपास अत्यंत गुप्तपणे करायचा याबद्दल साऱ्यांचे एकमत झाले. खुलगाव एकदम छोटं गाव, त्यामुळे त्यातील एकुलते एक हॉस्पिटल शोधायला अजिबात त्रास झाला नाही. बोला इन्स्पेक्टर साहेब, तुमची काय सेवा करू? डॉक्टर नाचनकरांनी स्वागत केले. तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोणी तरुण मुलगी कामाला होती? इन्स्पेक्टर शिंद्यांनी डायरेक्ट विषयाला हात घातला. हो आहेत ना, 3 मुली कामाला आहेत. पण का हो, काय झालं? त्या तिघींना बोलवा. बरं, असं म्हणून डॉक्टरांनी तिघींना बोलावले. एक स्वप्ना रिसेप्शनिस्ट आणि 2 नर्सेस होत्या. साधारण 1 वर्षापूर्वी अजून एखादी तरुण मुलगी कामाला होती का, जी अचानक बेपत्ता झाली? बेपत्ता कुणी झालं नाही, पण एक लक्ष्मी नावाची तेलुगू मुलगी होती. साफसफाईसाठी ती लग्न करून गेली. इन्स्पेक्टर शिंद्यांच्या डोळ्यातील मृतदेहावरील नव्या हिरव्या बांगड्या आणि नवी कोरी जोडवी आली. स्वप्नाची आणि लक्ष्मीची मैत्री होती, त्यामुळे स्वप्नास तुम्हाला जास्त माहिती देऊ शकते, असे म्हणून डॉक्टरांनी स्वप्नाला पुढे बोलवले. स्वप्ना बिचकत पुढे आली. सर, लक्ष्मीचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. तो तिला भेटायला बाईकवरून येत असे. मग त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले. आम्ही दोघींनी तिच्या बांगड्या आणि जोडवी विकत घेतली. बाकी कपडे दागिने तिचा भावी नवरा घेणार होता म्हणून फक्त तिची पर्स घेऊन ती गेली. पण साहेब, काय झालं? तुम्ही असं का विचारताय? स्वप्नाने कापऱ्या आवाजात विचारले. इन्स्पेक्टर शिंद्यांनी मोबाईलमधला योगेशचा फोटो दाखविला. हो सर, हाच लक्ष्मीचा नवरा, स्वप्ना घाईघाईने म्हणाली. अरे, लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ वाटतो का रे तुम्हाला? इन्स्पेक्टर शिंदे गरजले. मुलीचे आई-वडील, मुलाचे आई-वडील कोणीच कसं नव्हतं इतक्या महत्त्वाच्या घटनेवेळी? सर, त्या मुलीचे आई-वडील कामाच्या शोधात सतत देशभर फिरत असतात. बरं, ते अशिक्षित आणि अत्यंत गरीब परिस्थितीतले. योगायोगाने काही कामानिमित्त या गावात आले. त्याच वेळी आमच्या हॉस्पिटलमध्ये साफसफाई करणारी बाई काम सोडून गेली. लक्ष्मीचं काम चांगलं असणारे तिला आम्ही इथेच राहण्याची व्यवस्था करून ठेवून घेतलं आणि तिचे आईवडील पुढील कामाच्या शोधात दुसरीकडे निघून गेले. आता तरी सांगा, काय झालं आहे? तिचा खून झालाय, असे म्हणून इन्स्पेक्टर शिंद्यांनी चेहऱ्याचा चेंदामेंदा झालेला लक्ष्मीचा फोटो त्यांना दाखविला. फोटो पाहता सर्वजणी किंचाळल्या. डॉक्टरसुद्धा हबकले होते. लक्ष्मीच्या सामानात खास काही सापडले नाही, पण भानावर आलेल्या स्वप्नाने लक्ष्मीचा फोटोमधील गुलाबी पंजाबी ड्रेस ओळखला. इन्स्पेक्टर शिंदे यांचे निम्मे काम फत्ते झाले होते. डॉक्टर, तुम्ही सुद्धा कमाल करता. एक मुलगी जी तुमच्याकडे कामाला होती तिची काही खबरबात नाही, तर मिसिंग कंप्लेंट पण दिली नाही तुम्ही. अहो, ती लग्न करून जाणार होती ना, मी तिला आशीर्वाद दिले. लग्नाची भेट म्हणून 1000 रुपयेसुद्धा पाकिटात घालून दिले. इन्स्पेक्टर साहेब, अशा आडगावात हॉस्पिटल चालवणे किती जिकरीचे असते याची कल्पनाच कोणी करू शकणार नाही. लक्ष्मीचं लग्न ठरलेलं कळलं तेव्हा पहिला विचार माझ्या मनात आला तो म्हणजे आता साफसफाईसाठी दुसरी बाई शोधावी लागणार. काय गे स्वप्ना, आपल्या मैत्रिणीची खबरबात घ्यावी असं तुला एकदाही वाटलं नाही? अहो सर, मी किती वेळा फोन केला तिला, पण नुसती रिंग वाजायची सुरुवातीला, पण नंतर तेही बंद झालं. म्हटलं कदाचित दुसरा फोन दिला असेल नवऱ्याने. त्याचं मोबाईलचं दुकान होतं ना, स्मार्टफोनसुद्धा त्यानेच लक्ष्मीला दिला होता आणि त्याचं बिलसुद्धा तोच भरत होता. इन्स्पेक्टर शिंद्यांचे डोळे लकाकू लागले. मोठं घबाडच हाती लागलं की आपल्याला. खुलगावातून परतताना इन्स्पेक्टर शिंदे चक्क शीळ घालत होते.
पोलीस कर्मचाऱ्यांची या मोहिमेतील एकजूट वाखवण्याजोगी होती. सर्वजणांनी आपापसातील मतभेद विसरून केसची उकल तपासणीसाठी चंग बांधला होता. अशोक आणि मोबाईलची डिलिव्हरी देणारा अल्ताफ याची फेर तपासणी घेऊन केस उभी करण्यासाठी आणखी काही भक्कम पुरावा मिळतोय का यासाठी प्रयत्न करायचे इत्यादी शिंदे यांनी ठरवले. सर, एक सुचवू का? हवालदार पवार इन्स्पेक्टर शिंदेंना भीतभीतच म्हणाले. हा बोला. इन्स्पेक्टर शिंदे पूजा मर्डर केस फाईल चाळत होते. अजून काही दुवा हाती लागतोय का ते चाचपत होते. तुम्ही आता अशोक, रखमा आणि अल्ताफची फेर चौकशी कराल ती त्या मारुतीच्या देवळाच्या आवारातच घ्याल का? म्हणजे इतरांना त्याचा मागूसही लागणार नाही. निर्वेदपणे आणि गुप्तपणे आपल्याला आपले काम करता येईल. इन्स्पेक्टर शिंदे थबकले. खरंच छान कल्पना आहे. पहिला दुवा आपल्याला त्या देवळात मिळाला होता आणि इथे पोलीस स्टेशनमध्ये सतत आपल्या हालचालींवर पत्रकार, नगरसेवक यांची नजर असते. त्यांचा ससेमिरा चुकवता येईल. इन्स्पेक्टर शिंदेंना कमिशनरांनी बोलवले होते याची कुणकुण स्थानिक पत्रकारांना लागली होती. पण त्या बैठकीचा तपशील न कळाल्याने ते फारच अस्वस्थ होऊन पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत होते. पण तेथील सर्व कर्मचारी मौन बाळगून होते. त्यामुळे सर्व पत्रकार दबा धरून बसलेले होते. अशोक आणि योगेश कोकणातून 1-2 दिवसात येणार होते म्हणून इन्स्पेक्टर शिंदेंनी आपला मोहरा अल्ताफकडे वळवला. एक साध्या वेशातील पोलीस अल्ताफकडे रात्री 11 वाजता जाऊन त्याला घेऊन मारुतीच्या देवळात आला. देवळात व्हिडिओग्राफर, पंच, काही पोलीस आणि अर्थात स्वतः इन्स्पेक्टर शिंदे हजर होते. अल्ताफसमोर इन्स्पेक्टर शिंदे खुर्ची घेऊन बसले. अल्ताफ, घाबरू नकोस. त्या दिवशी नक्की काय काय घडले ते नीट आठवून सांग. बेदरलेला अल्ताफ आठवून सांगायला लागला. त्या दिवसाच्या आदल्या दिवशी योगेशचा फोन आला. उद्या बरोबर 11 वाजता मोबाईलची डिलिव्हरी घ्यायला ये. पण मी दुकानात गेलो तेव्हा फक्त अशोकच हजर होता म्हणून त्याला योगेशला घेऊन येण्यास पिटाळले. परत अशोक एकटाच आलेला पाहून योगेश कुठे आहे म्हणून विचारले तर तो म्हणाला की वाटेत योगेशला आठवले की साई सुपरमार्केटमध्ये सामानाची यादी टाकायची आहे म्हणून तो तिकडे गेलाय. मी जरा चिडलोच. मग मला काल का बजावत होता 11 वाजता ये म्हणून? ते सुपरमार्केट आहे गावाच्या दुसऱ्या टोकाला. त्यात बाजाराचा दिवस त्यामुळे भरपूर गर्दी, ट्रॅफिक जॅम ठरलेला आणि तसेच घडले. योगेश 12 वाजता उगवला. हे सर्व तू मागच्या वेळी का नाही सांगितलंस? इन्स्पेक्टर शिंदेंनी अल्ताफकडे रोखून पाहत विचारले. माफ करा साहेब, पण खून, पोलीस सगळ्या गोष्टी मला नवीन म्हणून मी अगदी बावसळून गेलो होतो. अल्ताफ हात जोडून म्हणाला. शिवाय योगेश बरोबर मी होतो. मग माझ्यावर पण संशय घेताल तर या विचाराने मला प्रचंड दडपण आले होते. बरं, आता घरी जा आणि याची वाच्यता कोणाकडे करू नकोस. इन्स्पेक्टर शिंदेंनी खून करताच तो साध्या विषयातील पोलीस अल्ताफला पुढे घालून घरी पोचवायला निघाला. अल्ताफच्या जबाबाचे चित्रण व्यवस्थित पार पडले होते. अल्ताफनंतर अशोकच्या तपासणीत योगेश दुकानात येता येता मध्येच सुपरमार्केटमध्ये यादी टाकायला गेल्याचे अशोकने सांगितलेच. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे घरातून निघताना योगेशच्या अंगावर निळा शर्ट होता आणि सुपरमार्केटमधून येताना हिरवा टी-शर्ट होता. अशोकच्या जबाबीचे छायाचित्रण पंचासमक्ष व्यवस्थितपणे पार पडले. हे पूर्वी का सांगितले नाही असे विचारल्यावर अशोकनेही अल्ताफप्रमाणेच उत्तर दिले. योगेश खुलगावला जात होता का या प्रश्नावर हो, त्याला तिथे नवीन दुकान टाकायचे होते असे अशोक म्हणाला. योगेशकडे दुसरा मोबाईल होता का यावर अशोक म्हणाला. काही कल्पना नाही, मी माझ्या कामात मग्न होतो असे अशोकचे उत्तर होते. रखमा, अल्ताफ आणि अशोक या तिघांनी मागच्या वेळी चुकीचे जबाब दिल्याने तपासाची दिशाच बदलली होती. पण असे का घडले? इन्स्पेक्टर शिंदे विचार करू लागले. नागरिकांमध्ये पोलिसांचा दरारा हवा, दहशत नको. दरारा असला की माणसं गुन्हा करायला धजावत नाहीत आणि दहशत असेल तर तपास कार्यात मदत करत नाहीत. जनतेमधील पोलिसांची भीती घालवण्यासाठी एक सौजन्य सप्ताह साजरा केला पाहिजे. इन्स्पेक्टर शिंदेंनी मनाशी ठरवले. हे सर्व तू पूर्वीच का सांगितले नाहीस? साहेब, मला माफ करा, पण ज्या क्रूरपणे ती हत्या झाली होती त्याने मी फारच घाबरलो होतो. शिवाय मला पोलिसांनी संशयावरून अटक केली तर या भीतीने मी काही बोललो नाही. बरं, योगेश खुलगावला जात असे हे तुला माहीत होते? हो. का जात होता? त्याला तिथे मोबाईलचे दुकान टाकायचे होते. योगेशकडे दुसरा मोबाईल होता का?
काही कल्पना नाही. मी कामामध्ये मग्न असे. सर, एक जरी मोबाईल कोणी बघण्याच्या निमित्ताने खिशात घातला तर परवडले नसते, म्हणून मी डोळ्यात तेल घालून काम करीत असे. साई सुपरमार्केटमध्ये सुदैवाने CCTV कॅमेरा होता आणि त्या दिवसाचे रेकॉर्डिंग ही शाबूत होते. ते तपासले असता त्यात योगेश दिसला नाही. तसेच कम्प्युटरमध्येही त्याच्या सामानाच्या यादीची नोंद नव्हती. बरीच किचकट प्रक्रिया होती ती, पण योगेशला अडकवण्यासाठी भक्कम पुरावा मिळाला. पोलिसांच्या कष्टाचे फळ मिळाले होते. रखमाला सुद्धा मारुतीच्या देवळात बोलवून तिची पंचांसमक्ष जबाबी व्हिडिओ शूटिंगसह पार पडली. यावेळी रखमा आत्मविश्वासाने बोलली, योगेश कोकणातून आलेल्या बसमधून नुकताच स्टँडवर उतरला आहे. असा फोन टेहळणीवर असलेल्या साध्या वेशेतील पोलिसाचा आल्यावर इन्स्पेक्टर शिंद्यांनी काही हालचाल करू नका, फक्त त्याच्यावर नजर ठेवा, अशी ताकीद दिली. मध्यरात्री योगेशला त्याच्या बंगल्यातून उचलले आणि थेट मारुतीच्या देवळात आणले. देवळात पंच, व्हिडिओग्राफर तयारच होते. योगेशला काय चाललंय कळतच नव्हतं. ही लक्ष्मी कोण? इन्स्पेक्टर शिंद्यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला. योगेश समोर ते खुर्ची टाकून बसले होते. योगेश क्षणभर सटपटला, पण लगेच निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखा बनेल आहे हा. इन्स्पेक्टर शिंद्यांनी मनात नोंद केली. बरं, खुलगावात डॉक्टर नाचनकरांचं हॉस्पिटल तुला ठाऊक आहे का? योगेशच्या चेहऱ्यावर चलबिचल झाली. हो, एकदा माझी बाईक स्लिप होऊन खरचटले होते, तेव्हा मलमपट्टी करायला मी त्यांच्याकडे गेलो होतो. तिथल्या स्टाफपैकी कोणाशी तुझी ओळख? छे, कोणाशीही ओळख नाही. इन्स्पेक्टर शिंद्यांचा संयम आता सुटत चालला होता. खोटं बोलतेस आम्ही तुझ्या विरुद्ध भरपूर पुरावे गोळा केले आहेत. बऱ्या बोलांना सांगतोस का चमडी सोलू तुझी? इन्स्पेक्टर शिंद्यांनी कमरेचा पट्टा हातात घेतला. योगेश गर्भगळीत झाला. मागच्या वेळी पोलिसांनी त्याला कसा धुतला होता त्याची आठवण योगेशला झाली. आता आपण जर खरं बोललो नाही तर आपली काही धडगत नाही, हे जाणून तो पोपटासारखा बोलू लागला. हो, लक्ष्मीला मी ओळखत होतो. आमचं अफेअर होतं. किती वर्षांपासून? 3 वर्षांपासून. म्हणजे पूजाशी लग्न करायच्या आधीपासून? हो. मग लक्ष्मीशी का नाही केलंस लग्न? छे, हॉस्पिटलमध्ये साफसफाई करणारी मुलगी तिच्याशी कशाला करीन लग्न? लक्ष्मीबद्दल इतक्या तुच्छतेने बोलणाऱ्या योगेशच्या कानाखाली आवाज काढायची इन्स्पेक्टर शिंद्यांची इच्छा झाली. त्यांनी आवरली. आता बऱ्या बोलानं लक्ष्मीचा खून का, कसा आणि कधी केलास ते सविस्तर सांग. जर का काही गफलत केलीस तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव. इन्स्पेक्टर शिंदे गरजले. तशी तिथे हजर असलेल्या साऱ्या जणांचा क्षणभर थरकाप उडाला. सुरुवातीला लक्ष्मी मी देत असलेल्या गिफ्ट्सवर खुश असे, पण हळूहळू ती लग्न करण्यासाठी तगादा लावू लागली. माझे पूजाशी लग्न झालेले तिला कुठून तरी कळाले आणि ती चवताळलीच. तुझ्या बायकोला भेटून आपल्या संबंधाबद्दल सांगते म्हणून धमक्या देऊ लागली. शेवटी तिला कायमचे संपवायचे असे मी ठरवले. अशोकला किंवा इतर कुणाला तुमच्या संबंधांबद्दल माहीत होते? नाही, अजिबात नाही. तू लक्ष्मीला कॉन्टॅक्ट कसा करत होतास? माझ्याकडे 2 मोबाईल्स होते, एकच मॉडेलचे, एकसारखी कवर घातलेले. त्यांच्यामधील फरक फक्त मलाच कळत असे. तो दुसरा मोबाईल कुठे आहे? शंकराच्या देवळामागे पुरला. आता मला सर्व घटना क्रमाक्रमाने सांग. लक्ष्मी सतत लग्नासाठी मागे लागली होती. आपले संबंध उघड करीन अशा धमक्या देऊ लागली. तशी तिला कायमचे संपवण्याचा मी निर्णय घेतला. सकाळी फिरायला येणारी माणसं 8 वाजेपर्यंत परत जातात. मग शंकराचे मंदिर आणि आसपासचा परिसर अगदी निर्मनुष्य होतं. शिवाय लक्ष्मीला गावात कोणी ओळखणारे पण नाही. त्यामुळे तिला याच जागेत संपवायचे ठरवले. तू सकाळी 10 वाजता देवळात ये. मी तुझ्यासाठी सोन्याचे मंगळसूत्र केले आहे. आपण देवळात लग्न करू, असे तिला कळवले. हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागे, इन्स्पेक्टर शिंदे मनात म्हणाले. मग पुढे काय झाले? सगळा घोटाळा झाला. खुलगावहून येणारी बस नेमकी कॅन्सल झाली आणि लक्ष्मी पुढच्या बसने आली. त्यामुळे माझ्या ठरलेल्या योजनेत बिघाड झाला. कुठली योजना? लक्ष्मीला 10 वाजता शंकराच्या देवळात बोलवून तिचा निकाल लावायचा आणि 11 वाजता दुकानात पोचून अशोक आणि अल्ताफच्या सानिध्यात राहावयाचे. म्हणजे चुकून वेळ आलीस तर साक्षीदार आपोआपच मिळतील. बरं, पुढे? लक्ष्मीला कळवलं उशीर झाला आहे, पण आज येऊ नकोस. पण ती ऐकायलाच तयार नव्हती.
योगेशच्या स्वरात चिडकेपणा आला होता. मी अस्वस्थ झालो. अल्ताफला मीच फोन करून 11 वाजता दुकानात ये म्हणून बजावले होते. मग वेळेचा मेळ कसा घालायचा? लक्ष्मीचा फोन आला मी देवळात पोचते म्हणून. तिला म्हटलं अर्ध्या तासात येतो. तेवढ्यात अशोक धावत दुकानात बोलावयाला आला. अल्ताफ घाई करतोय म्हणून आणि त्या गडबडीत मी पूजाला कुलूप लावून कोंडायला विसरलो. पूजा पळून गेल्याचे बघितल्यावर म्हटलं बरं झालं, लक्ष्मीलाच पूजा म्हणून दाखवू, नाही तरी आपल्या बाजूने साक्षीदार आहेतच. पण अशोकला कोकणात पूजा सापडली आणि सगळा घोटाळा झाला. इन्स्पेक्टर शिंद्यांची कपाळावरील शीर तडतडली. किती सहजपणे बोलतोय हा, पश्चातापाचा लवलेशही नाही. अशोकला माहीत नव्हते तू पूजाला कोंडून ठेवत होतास ते? नाही, अशोक माझ्या दुकानात काम करीत होता बस. माझ्या खाजगी गोष्टी त्याला कळवायचे काही कारणच नव्हते. पुढे काय झाले? अशोक बरोबर दुकानाच्या अर्ध्या वाटेवर आल्यावर सामानाची यादी टाकायचा बहाणा करून निसटलो आणि बाईक आमच्या कॉलनीच्या अलीकडे लावून वेगाने झपझप पावले टाकत देवळाकडे जाऊ लागलो. यावेळी रखमाने याला पाहिलं असणार. इन्स्पेक्टर शिंदे मनात म्हणाले. लक्ष्मी माझी वाट पाहत थांबली होती. उशीर झाल्याने ती चिडली होती. आमची बाचाबाची सुरू झाली. एका बेसावत क्षणी मी तिचा दुपट्टा मागून गळ्याभोवती आवळला. लक्ष्मीने सुटण्याची बरीच धडपड केली, पण मी तयारीत असल्याने काही क्षणातच तिची धडपड थांबली आणि तिचा निष्प्राण देह जमिनीवर पडला. मग जवळच पडलेला मोठा धोंडा उचलून तिच्या चेहऱ्यावर मारला. इन्स्पेक्टर शिंदे, पंच, व्हिडिओग्राफर सारेजण थरारले. चेहऱ्याच्या जागी केवळ मांसाचा गोळा असलेले लक्ष्मीचे कलेवर त्यांच्या डोळ्यासमोर आले. योगेश मात्र निर्विकार होता. स्वतः केलेल्या कृत्याचा पश्चाताप अजिबात त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. इन्स्पेक्टर शिंदे भानावर आले आणि त्यांनी पुढील तपासणी सुरू केली. लक्ष्मी रिकाम्या हाताने तर नक्कीच आली नसणार. मग तिच्या वस्तू, तिची पर्स मी माझ्या शर्टात गुंडाळून देवळाच्या मागच्या बाजूला पुरून ठेवली आहे. तू दुसरा शर्ट कसा काय बदललास? माझा लक्ष्मीला संपवण्याचा प्लॅन आधीच ठरल्याने मी 2 शर्ट एकावर एक घालून गेलो होतो. धन्य आहेस तू. इन्स्पेक्टर शिंदे योगेश समोर हात जोडून म्हणाले. बरं, आता बरीच रात्र झाली आहे. उरलेला तपास उद्या करू. इन्स्पेक्टर शिंदे सर्वांना म्हणाले. तपासासाठी रात्रच निवडावी लागत होती, कारण वार्ताहर, महिला सुरक्षा समितीच्या मेंबर्स सतत पोलीस स्टेशनमध्ये फेऱ्या मारून अंदाज घेत होते. पण इन्स्पेक्टर शिंदे आणि त्यांची टीम यांनी ताकस्तूर लागू दिला नाही. दुसऱ्या रात्री योगेशला घेऊन पोलीस पार्टी, पंच, व्हिडिओग्राफर असा सारा लवाजमा शंकराच्या देवळात पोचला. योगेशने देवळामागे खट्टा खाणून त्यात पुरून ठेवलेला शर्ट, लक्ष्मीचे पर्स काढून दिली. पंचासमोर पर्स उघडली असता त्यात लक्ष्मी, योगेशचे मोबाईल्स, थोडी रक्कम आणि डॉक्टरांनी लग्नाचा आहेर म्हणून दिलेले भेट पाकिटसुद्धा होते. अखेर खुनाला वाचा फुटली होती. इन्स्पेक्टर शिंदेंचा चेहरा उजाळून निघाला होता. अविश्रांत मेहनतीचे फळ मिळाले होते. योगेशच्या विरुद्ध भरभक्कम पुरावा त्यांच्या हाती लागला होता. परतताना इन्स्पेक्टर शिंद्यांना खटकत असलेला प्रश्न योगेशला विचारला. काय रे योगेश, तू पूजाला का कोंडून ठेवत होतास? योगेशचे डोळे लालभडक झाले. संतापाने तो उद्गारला. लग्न झाल्यावर बायकांनी परपुरुषाशी बोलूसुद्धा नाही. तिने पतिव्रता राहिलं पाहिजे. योगेशच्या या अजब तत्त्वज्ञानाने इन्स्पेक्टर शिंदे थक्क झाले. समाजाला घातक असलेली ही कीड जास्तीत जास्त कलम लावून तुरुंगात डांबून ठेवली पाहिजे, अशी खूनगाठ इन्स्पेक्टर शिंद्यांनी मनाशी बांधली. एका फार गाजलेल्या आणि वादग्रस्त खुनाची उकल इन्स्पेक्टर शिंदे आणि त्यांची टीम यांनी यशस्वीरित्या पार पाडली होती. सकाळी लवकरच पोलीस कमिशनर साहेबांचा फोन करून साध्यंत वृत्तांत कळवतो आणि त्यांच्या परवानगीने भली मोठी पत्रकार परिषद घेऊन गुन्ह्याच्या तपासाची माहिती देतो. इन्स्पेक्टर शिंद्यांचे बेत चालू असतानाच गाडी पोलीस स्टेशनमध्ये शिरली. पूर्वेकडे तांबडं फुटायला लागलं होतं. इन्स्पेक्टर शिंद्यांनी एक कठीण आव्हान यशस्वीपणे पेलून दाखवले होते. कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करा. धन्यवाद.